देसु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सद्मुखदम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ताम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ताम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ताति। संपूर्ण विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचा उपदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्धांना त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन करते। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या संपूर्ण महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते। श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण जमलेले सर्वच उपासक उपासिका बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करते, आशीर्वाद करते। वर्षावर्षाच्या या पर्वामध्ये नेहमीप्रमाणे आपलं हे धर्मचर्चेचं सत्र गेल्या आषाढी पौर्णिमेपासून जे आपण दैनंदिन या धर्मचर्चेमध्ये धर्मसत्रामध्ये सहभागी होत आहोत। बुद्धपूजा बुद्धवंदना परित्राण धर्मदेशना धर्मश्रवण आदी विविध पद्धतीने या कालावधीमध्ये आपण सर्वजण आनंद असे पुण्य कर्म करत आहात, कुशल कर्म करत आहात। तथागत असे म्हणतात, या संसारामध्ये धर्मवान व्यक्तीची कधीही अवनती होत नाही तर उन्नती होत राहते। या संसारामध्ये शीलवान व्यक्तीची कधी कुठलीही हानी होत नाही तर उलट अनंत असा त्या व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लाभ होत राहतो। या संसारामध्ये पुण्य संपादन करणाऱ्या धर्मवान व्यक्ती नेहमी सावधान असल्यामुळे, सजग असल्यामुळे, होशमध्ये असल्यामुळे अशा व्यक्तींची कधीही दुर्गती होत नाही, सुगती होत राहते। धर्मवान व्यक्ती हे स्वतः साई अनंत लोकांचे हित साधणार, कल्याण साधणार, सर्वांच्या हिता सुखाची कामना करणार जे आयुष्य जगतात, जीवन जगतात, तर भगवान म्हणतात हे अनंत उपकार करणारे असे या संसारामध्ये धर्मवान व्यक्ती असतात। असे धर्मवान व्यक्ती आपण आहात की ज्या या वर्षावर्षाच्या कालावधीमध्ये अनंत पुण्य कर्म करून, अनंत कुशल कर्म करून आपण आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होऊन
शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात हे तुमचे प्रयत्न नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचून दिल्याशिवाय किंवा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तथागताचा धर्म हा निराशावादी नाही. जरी तथागताने म्हटलेलं आहे की जगामध्ये दुःख आहे, जन्माचे दुःखकारक आहे, परंतु तथागताने म्हटलं जर दुःख आहे तर दुःखातून तुम्हाला स्वतःची सुटका सुद्धा करून घेता येतो. अशा प्रकारे तथागताचा धर्म कुठल्याही मनुष्याला निराश करत नाही. तर दुःखमुक्तीच्या हेतूने, चित्त विमुक्तीच्या हेतूने प्रत्येक व्यक्तीमध्ये आस्था उत्पन्न करते, एक जीवनाचं निश्चित ध्येय उत्पन्न करते. अशा प्रकारे आजचे एक आपण सुंदर प्रकारे निदान कथा पाहू की संसारामध्ये जगत असताना या संसाराचा स्वभाव जर प्रत्यक्षरित्या आपल्याला समजून घेता नाही आला, मृत्यूच्या पूर्वी येणाऱ्या मृत्यूच्या पूर्वी जर आपल्याला बोध नाही झाला तर आपलं अख्खं आयुष्य कसं एक प्रकारे व्यर्थ जातं हे या निदान कथेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. तथागत म्हणजे संपूर्ण प्राणी मात्रावर महा अनुकंपा करणारे. ज्या प्रकारे कुठल्याही पद्धतीचा सत्व असो, कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही विचारांचा जाती संप्रदायाचा व्यक्ती असो, सर्वांवर अनंत मैत्री करणारे असे तथागत की ज्या तथागताची कितीही महिमा वर्णन केले तरी शब्द अपुरे पडतात. ज्या तथागतांच्या प्रति श्रद्धा कितीही समर्पित केली तरीही ती श्रद्धा एक प्रकारे अपूर्ण वाटते. इतके असे ते शास्त्र आपले, असे ते आपले गुरु, असे ते तथागत. हे तथागत एकदा आपल्या विशाल अशा भिक्खू संघासोबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रवास करत होते. पूर्वीच्या काळी जशी आज प्रवासाची साधनं उपलब्ध आहेत तशी साधन उपलब्ध नसल्यामुळे अख्खा जीवन प्रवास तथागतांनी 45 वर्षाचा हा प्रवास केवळ पायी केला आणि संघानेही पायीच केला. अशाच प्रवासामध्ये विशाल अशा भिक्खू संघासोबत एकदा प्रवास करत असताना प्रखर अशा उन्हामुळं त्यापैकी काही भिक्षूंची अवस्था अशी झाली की ते प्रवास करणं त्यांना कठीण झालं. तहानेनं काही जण व्याकुळ झाले, काहींना खूप थकवा आला. ही गोष्ट तथागतांच्या लक्षात आली आणि चालता थोडा पाण्याचा तो एक थोडा छोटासा असा तलाव होता. असा तलाव होता की ज्या तलावाच्या थोडा आसपास खूप मोठी 2-3 अशी झाडं होती की ज्या झाडांची अशी गर्द सावली होती. तथागतांनी विचार केला, इथं जे भिक्षू काही तहानेनं व्याकुळ झाले आहे त्यांना पाणी सुद्धा पिता येईल. जे भिक्षू प्रवासामध्ये काही थकलेले आहेत त्यांना थोडासा आराम सुद्धा होईल आणि उन्हाचा प्रखर काळ निघून जाईपर्यंत सर्वांचा थोडा विश्राम सुद्धा होईल. आणि या विश्रामाच्या माध्यमातून मी या भिक्षूंना प्रेरित करण्यासाठी थोडा उपदेश सुद्धा करू शकेन असा विचार तथागतांनी त्या छोट्याशा तलावाजवळ त्या झाडाखाली आपला आसन भ्रमण केलं.
आणि भिक्षूंना आदेश दिला, भिक्षू ज्यांना तहान लागलेली आहे इथं जवळच जे तलाव आहे तिथं जाऊन तुम्ही पाणी पिऊ शकता, ते तहान भागवू शकता. भिक्षू जे थकलेले आहे ते थोडा वेळ विश्राम करू शकतात. अशा प्रकारचा आदेश देऊन तथागत आसनस्थ झाले. तथागतांच्या आदेशानुसार जे भिक्षू तहानलेले होते ते त्या तलावाजवळ गेले, पाणी पिल्याने आपली तहान शांत गेली. जे भिक्षू काही थकले होते त्यांनी थोडा आराम केला. भिक्षू संघाची एक अवस्था बघून, चर्या बघून की हा आता अनुकूल असा वेळ आहे, अनुकूल अशी वेळ आहे की ज्या वेळेमध्ये या भिक्षूंना मी उपदेश देऊन प्रस्तावित करू शकतो, प्रेरित करू शकतो. म्हणून तथागतांनी सर्व भिक्षूंना उद्देशून म्हटलं, भिक्षूंनो माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला थोडा उपदेश करू इच्छितो. तथागतांच्या आदेशानुसार सर्व भिक्षूंनी तथागताकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. लक्ष केंद्रित केल्यानंतर तथागतांनी असा विचार केला की हे प्रवचित झालेले सगळे भिक्षांनी ग्रहण त्याग केलेला आहे, यांची प्रवचन सफल करता आले पाहिजे. याच देही, याच जीवनी निर्वाण प्राप्त करण्याची दुःख मुक्तीची चेतना उत्पन्न याच्या चित्तामध्ये झाली पाहिजे. आणि म्हणून त्या विशाल अशा भिक्षू संघाला तथागतांनी एक उदाहरण देऊन उपदेश केला. त्या उदाहरणामध्ये तथागत असे म्हणतात, भिक्षूंनो पूर्वीच्या काळी एक असा धनवान मनुष्य ज्याने सगळं धन त्यागून हिमालयाच्या पायथ्याशी गेला, संन्यास ग्रहण केला. संन्यास ग्रहण करत असताना काही महिने व्यवस्थित गेले, पण एक घटना अशी घडली की त्या पायथ्याशी, हिमालयाच्या पायथ्याशी त्या जंगलामध्ये एक असा हत्तीचा पिलू होता की जे हत्ती त्या ठिकाणी त्याची रक्षा करायला कोणीही नव्हतं. ते हत्तीचा पिलू इतकं नाजूक होतं. त्या हत्तीच्या छोट्या पिलूस म्हणतात, त्याला काय म्हणतात मला माहित नाही. हत्तीच्या पिलालाच म्हणतात, मला माहिती, पक्षाला पिलू म्हणतात, हत्तीच्या पिलाला काय मलाच माहित नाही. तर अशा प्रकारे छोटस हत्तीचं ते बाळ एक प्रकारे दया आली. कोणाला? संन्यासाला खूप दया आली, कारण तिथं रक्षा करण्याचं कोणीही नव्हतं. म्हणून दया इतकी आली की त्या संन्यासाने त्या हत्तीच्या त्या बाळाला त्या कुटीवर आणलं आणि त्याची देखरेख करण्यास सुरू केली. खाणं पिणं सगळ्या प्रकारचं तो संन्यासी करत होता. असं करता करता ते दया करता करता कधी मोह चढला हे कळलं सुद्धा नाही. थोडं जरी अंतरावर ते बाळ गेलं हत्तीचं, तर तो संन्यासी त्याला साधा बघायला जायचा. अतिरेक झाला. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये काही गोष्टींचा अतिरेक होतो तेव्हा तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या प्रकारे भोगावे लागतात. हे तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही. अतिरेक कुठल्याही पद्धतीचे असो, कुठल्याही घटनेमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही पद्धतीचे असो, अतिरेकता झाली की तिथं परिणाम स्वरूप झाले. एक घटना, एक दिवस काय झालं की त्या हत्तीचं जे बाळ होतं एक प्रकारे, ते संन्यासी गावामध्ये भिक्षा करण्यासाठी म्हणजे भिक्षा मागायला गेल्यानंतर जे त्याच्या कुटीमध्ये जेवढं काही खाद्य होतं ते सगळं खाऊन बसला. परिणाम असा झाला की
भोजनाची मात्रा न समजल्यामुळं, कुठलाही बोध नसल्यामुळं अजीर्ण झाला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला. संन्यासी वापस आला भिक्षा घेऊन, पाहतो त्याचा मृत्यू पावला. त्या हत्तीचा मृत्यू पावल्यामुळे इतकं दुःख झालं, त्यानं जेवण सुद्धा त्याला स्वतःच, जी चर्या होती संन्यासाची, संन्यासाची चर्या त्याच्या लक्षात नाही राहिली. केवळ त्या शोकामध्ये, मोहामध्ये इतका डुबून गेला, तो स्वतःच एक प्रकारे अस्तित्वच विसरून गेला की आपण सगळं धन त्यागलेलं आहे आणि आपण संन्यास धारण केलेला आहे की आपण मुक्तीच्या मार्गासाठी पर्यंत आलेला आहोत. हे उदाहरण देत असताना जे थकलेले भिक्षू होते, ज्यांना असं वाटत होतं, ज्यांनी ग्रहत्याग केलेला होता, ज्यांना असं वाटत की हे तर उदाहरण माझ्या जीवनाशी संबंधित वाटतं, मी सुद्धा खूप धन त्यागलं, ग्रहत्याग केला. प्रत्येक भिक्षू त्या उदाहरणाची तुलना स्वतःच्या जीवनाशी करण्याचा प्रयत्न करत होता. हे तथागताने हेरलं. तथागत असे म्हणतात, भिक्षूंनो, हे जे संन्यासाचं जे उदाहरण आहे ते तुमच्या जीवनाच्या संबंधित असेल तसं नाही. पण भिक्षूंनो, या उदाहरणात एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी मोह जळतो त्या त्या ठिकाणी मनुष्याला केवळ आणि केवळ दुःखच भोगावं लागतं. म्हणून भिक्षूंनो, मोह तुम्हाला तुमचा समजला पाहिजे. जीवन यापन करत असताना कुठल्याही गोष्टीची अतिरिक्तता झाली नाही पाहिजे, कारण ज्या उद्देशाने आपण प्रवचन घेतली त्या प्रवचनाचा उद्देश सफल करायचा जर असेल तर क्षणाक्षणाला होशमध्ये असलं पाहिजे. भिक्षूंनो, हे जीवन जे तुम्हाला मिळालेलं आहे अनंत पुण्याच्या प्रत्ययाने मिळालेलं आहे. हे जे तुम्ही जीवन परिधान केलेलं आहे, तुमचे पुण्यकर्म आहे, मुक्तीच्या मार्गावर जे आज तुम्ही आरूढ झालेले आहे, या जे तुमचे अनंत पुण्यकर्म केले भिक्षूंनो, थोडा जरी प्रमाण केला, मोहाच्या जंजाळामध्ये तुम्ही अडकले तर हे जीवन असंच व्यर्थ जाईल. भिक्षूंनो, होशमध्ये या. ज्या प्रकारे त्या संन्यासाने धन त्यागलं, सगळं त्यागलं, होश गमावून बसला आणि त्या 17 हत्तीच्या त्या बाळाच्या एक प्रकारे मृत्यू झाला, तर त्या मृत्यूने त्याला अबाधित केलं की कशामुळे? तर त्या मोहामुळे, कारण अतिरिक्त मोह निर्माण केल्यामुळे. हे उपदेश ऐकून जे भिक्षू होते, जे थोडेसे बेहोशीमध्ये जगणारे जे होते, त्यांना एकदम होश आला की तथागत सांगतात की किती अनमोल अशी गोष्ट आहे. हे जीवन तर संपलं, जर मला मुक्ती येऊन जर मी रिक्तयाने गेलो, कुठल्याही प्रकारची मुक्ती न साधता जर माझं मरण जर झालं, तर शेवटी प्रवचन घेऊन सुद्धा काही फायदा नाही. जैसे तीच माझी अवस्था होणार, अशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवनासंबंधित विचार केला आणि तथागतांना भिक्षूंना शुद्ध माणूस थोडासा जरी संकेत दिला तरी सुद्धा त्या संकेताला आपल्या जीवनामध्ये समजतो आणि धारण करतो आणि आपला रस्ता व्यवस्थितपणे अनुगमन करतो, मार्ग अनुगमन करतो. भिक्षूंनो, जो आपण हा प्रवास सध्या करत आहोत, हा तर काही काळापर्यंतचा प्रवास आहे. भिक्षूंनो, आपण पाहतो या उन्हामध्ये चालत असताना आपण थकलो, तहान लागली, आपण इथे बसतो. त्या उन्हाच्या प्रखर अशा तेजामुळे आपली अवस्था कशी झाली, आपली इकडची दशा झाली. भिक्षूंनो, ही दशा तर नगण्य आहे. हे दुःख तर अगदी नगण्य आहे, अगदी सामान्य आहे. भिक्षूंनो, मरणाचं दुःख, जन्म मृत्यूचं दुःख, मोह जाण्याचं दुःख हे याच्यापेक्षा भयानक आहे. भिक्षूंनो, होशमध्ये या. अशा प्रकारचा उपदेश करत असताना जे भिक्षू होते, काही जे स्वतः अन्न होते, त्यांनी दुसऱ्या
फळामध्ये आपली उपलब्धी प्राप्त करून घेतली, कोणी संबुधागामी झाले. ज्यांच्यामध्ये सम्यक दृष्टी नव्हती त्यांनी सम्यक दृष्टीपर्यंत धारण करण्यात करू शकले का त्यांची आपापल्या स्वतःच्या पारमिता होत्या. स्वतः धर्म धारण केलेला काही असल्यामुळं कमी जास्त प्रमाणामध्ये सारखं सगळ्याला फळ मिळालं नव्हतं, पण तथागतांनी केलेला उपदेश हा व्यर्थ गेला नाही. प्रत्येक भिक्षूने कुठे ना कुठे उपदेशाचा आपल्या जीवनामध्ये लाभ करून घेतला. हा लाभ आपल्याला सुद्धा करून घेता आला पाहिजे. कसं वाटतं थोडस आनंद करत असतं, थोडस इन्स्ट्रक्शन दिलं तर थोडं माइंड फ्रेश होतं रे. आणि तसंच जर म्हटलं समजत नाही का. थेरी किती महत्वाची असते, साधना करण्यासाठी थेरी किती महत्वाची असते. साधना ही कोणी शिकवू शकत नाही. साधनेमध्ये उतरणं एवढं सोपं नाही. आणि म्हणूनच म्हटलं जातं स्वतःच बरोबर कान बचत असतो ने. हे तुमचं वाक्य आहे, माझं नाही. तर अशा प्रकारे या थोड्या का वेळेमध्ये होईना एक गोष्ट आपण समजू शकतो. साधनेला बसल्यानंतर आनापानसती करत असताना किती त्रास होतो कधी कधी. पाय काय दुखते, कंबर काय दुखते, इकडे बघता येत नाही, तिकडे बघता येत नाही, वेळे समजत नाही, श्वास कधी कधी समजत नाही, मने कधी कधी समजत नाही. केवळ 20 मिनिटांमध्ये आपली मनोदशा जर होत असेल तर विचार करा 24 तासाची आपली मनोदशा कशी असेल. नाही 20 मिनिटाची जर आपली अशी मनोदशा कन्फ्युजन मध्ये जर असेल तर 24 तासाची आपली मनोदशा कशी असेल. नाही त्या मुलांच्यामुळं, त्या पतीच्यामुळं, त्या सासूच्यामुळं, त्या घरांच्यामुळं, त्या फॅमिलीच्यामुळं, त्या जबाबदाऱ्यांच्यामुळं हे 24 तासाची तुमची मनोदशा कशी आणि बनत असेल हे तुम्हाला विचारायची गरज नाही. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण पाण्यातील मासा झोपतेही कसा जावे त्याच्या वर्षी तेव्हाच कळेल तुम्हालाच माहिती. कारण त्याचा वंश असेल लोक तुम्ही ते का. म्हणून तथागत असे म्हणतात निराश होऊ नका. तुमच्यासमोर मार्ग आहे, तुमच्यासमोर इतका सुंदर मार्ग आहे. थोडा जरी या मार्गावर तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पुरेसा आहे. एक चालण्याची हिंमत जरी तुम्ही तुमच्यामध्ये एक पडली, धाडस जरी केलं तर कधी ना कधी तुम्ही हा तुमचा जीवन मार्ग, धर्म मार्ग चांगल्या प्रकारे पार करू शकता. ज्या प्रकारे तथागताने सांगितलेल्या उपदेशानुसार तो उपदेश त्या विशाल भिक्षूच्या कामी आला, व्यर्थ गेला नाही. असाच हा उपदेश तुमच्या आणि सर्वांच्या कामी येऊ. या उपदेशाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणा जागृत हो. सर्वांचे चित्त परिशुद्ध हो. सर्वांच्या चित्तामध्ये करुणा, मैत्री, अनंत सद्गुणाची उत्पत्ती हो. असा मंगलमय आशीर्वाद करते आणि आजची धम्मदेशनेला याच ठिकाणी विराम देते. भवतु सकलमंगलम्, भवतु सकलमंगलम्, भवतु सकलमंगलम्.